शेतकरी बांधवांनो, आज आपण आलेले विकास भाऊ ढगे, ज्यांचं गाव आहे घटंबरी, तहसील सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या शेतामध्ये आपण आलो होतो. आणि इथे त्यांचं जवळपास 2 एकराचं अद्रकीचं बेन आहे. आणि आता त्यांची प्रमुख समस्या म्हणजे अद्रकी म्हणजे सड. या विषयावरच आपण आता हा व्हिडिओ बनवणार आहोत. तर सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, सड लागायची कारणे, त्याची लक्षणे आणि त्याच्यावर जे उपाय आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडेसे सांगणार आहे. सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, सड लागायची कारणामध्ये प्रमुख कारण म्हणजे हे जे आपण बेन असते ते सड लागलेले जर आपण लागवड केली तर निश्चितपणे आपल्याला सड लागू शकते. त्याच्यानंतर आपल्या जमिनीत जर या मागच्या वर्षीच्या सड लागलेले जे अद्रक असते त्याचे जर बेनाचे अवशेष असले तर त्याच्यामुळे देखील सड लागू शकते. किंवा ज्यावेळेस आपण निंदणी खुरपणी करतो किंवा मातीचा भर वगैरे घालतो त्यावेळेस जर आपलं जे अद्रक पीक असेल किंवा हळद पीक असेल याला जर थोडीशी जखम झाली तर तिथे आपल्याला लवकरात लवकर तिथे आपल्या सडचा प्रादुर्भाव जाणून येतो. त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो, हे झाले सडचे कशामुळे लागते ती. त्याच्यानंतर सडचे लक्षणे कशी असतात तर काय असते शेतकरी बांधवांनो, लागवड केल्यानंतर आपली जी अद्रक असते, अद्रक ही साधारण 2 महिन्याचे झाल्यानंतर तिचा पोंगा उपसून येणे, अजून जे आपले वरचं पान असते तिचं शेंडा करपल्यावानी असते, असे आपल्याला सडचे लक्षणे दिसून येतात. आणि याच्यावर तिसरं म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता या सडावर आपल्याला उपाय काय करायचे त्याच्याबद्दल सांगणार आहे. तर सडावर आपण 3 उपाय करू शकता. पहिला म्हणजे आपल्याला जैविक पद्धत आहे, दुसरी म्हणजे आपल्याला केमिकल पद्धत आहे, आणि तिसरी म्हणजे आपली कृत्रिम किंवा ज्याला आपण देशी जुगाड म्हणतो ती पद्धत आहे. सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो, जैविक पद्धत जर सांगायची झाली तर जैविक पद्धतीमध्ये आपण 2-4 प्रकारे याचा उपयोग करू शकतो जीवाणूंचा. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम ट्रायकोडर्मा व्हिरिडी, सुडोमोनास फ्लोरिसन्स किंवा हिट्रोहॅबिटस इंडिका असा एक निमेटोड येतो, त्याचा देखील आपण उपयोग करू शकतो. आणि मेटारायझेम अशा जीवाणूंचा आपण याच्यात उपयोग करू शकतो. बिवेरिया बेसियन अशा वेगवेगळ्या जीवाणूंचा उपयोग करू शकतो. तर आपल्याला काय करायचं शेतकरी बांधवांनो, पहिली पद्धत म्हणजे हिचं बेन लागवड करताना तिची बीज प्रक्रिया करणे. बीज प्रक्रियेमध्ये काय करू शकतो शेतकरी बांधवांनो, आपण हिला लागवड करायच्या 4 दिवस अगोदरच आपण जे ट्रायकोडर्मा व्हिरिडी असेल किंवा सुडोमोनास फ्लोरिसन्स असेल अशा जैविक बुरशीनाशकातून आपण हिला काढून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो, लागवड झाल्या लगेच याला आपण बिवेरिया बेसिना, मेटारायझेम, व्हर्टिसिलियम लॅकिनी किंवा हिट्रोहॅबिटस इंडिका असे जैविक कीटकनाशकाचा आपल्याला आळवणी करायची. ती कशासाठी तर ही आळवणी जर आपण केली लगेच तर हुमणी अळीने जी जखम होते तर ती होणार नाही, कारण की हे जे कीटकनाशक आहेत जैविक ते हुमणी अळीचे कोष मारून टाकतात आणि त्याच्यामुळे जे पिकाला इजा होणार आहे ती इजा आपल्याला होणार नाही. आणि त्याच्यामुळेच आपल्याला जी आपल्या पिकावर येणारी बुरशी ती आपल्याला आटोक्यात आणता येईल. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, आपल्याला काय करायचं आहे, दुसरी पद्धत म्हणजे प्रत्येक महिन्याची जी अमावस्या असते, अमावस्याला आपल्याला कोणत्याही चांगल्या ब्रँडेड कंपनीचा ट्रायकोडर्मा व्हिरिडी घ्यायचा आहे. जसं की IPL कंपनीकडे आहे, कॅनव्हासिसकडे आहे, बूस्टरकडे आहे, अशा ब्रँडेड कंपनीचा आपल्याला ट्रायकोडर्मा घ्यायचा आहे. आणि तो प्रत्येक अमावस्याला आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला आळवणीच्या माध्यमातून सोडायचा आहे. त्याच्यानंतर शेतकरी बांधवांनो, ह्या झाल्या दोन्ही पद्धती. आणि तिसरी पद्धत म्हणजे एक फवारणीचे जीवाणू आपण फवारू देखील शकतो. हे तुम्ही नवीनच ऐकलं असेल, पण निश्चितपणे आपण सुडोमोनास आणि बॅसिलस सबटिलिस या जीवाणूंना आपण फवारू शकतो. तर यांची फवारणी आपल्याला कधी करायची आहे शेतकरी बांधवांनो, साधारण आपलं जे अद्रक पीक आहे, अद्रक पीक उगवणीपासून साधारण 60 दिवसानंतर, 90 दिवसानंतर आणि 120 दिवसानंतर अशा आपल्याला याच्यात 3 फवारण्या घ्यायच्या आहेत. आणि शेतकरी बांधवांनो, ही फवारणी घेत असताना याच्यात कोणत्याच प्रकारचं केमिकल आपल्याला वापरायचं नाही. ही झाली शेतकरी बांधवांनो पूर्ण आपली जैविक पद्धत. त्यानंतर केमिकल पद्धतीमध्ये असंच आपण करू शकता, बीज प्रक्रिया देखील करू शकता. बीज प्रक्रियेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, कीटकनाशक आणि बुरशीनाशक या दोन्हींचं आपण कॉम्बिनेशन घेऊ शकता. कीटकनाशकमध्ये आपण थायमेथोक्झोम लॅम्बडा किंवा आपलं प्लेन लॅम्बडा किंवा आपण एखादं फॉसयुक्त जे कीटकनाशक असते ते देखील आपण याच्यात घेऊ शकता. आणि बुरशीनाशकामध्ये आपण याच्यात साधं बुरशीनाशक घेतलं तरी चालून जाईल, जसं की BASF कंपनीचं झेलोरा येते किंवा आपलं PCT 410 येते GSPचं. त्याच्यानंतर आपलं जे वार्डन येते बेस्ट ॲग्रोचं ते देखील आपण घेऊ शकता. आणि साधं पावडरमध्ये जर घ्यायचं झालं तर आपलं जे हे असते साप पावडर झालं UPLची, किंवा आपले अँट्रेकॉल पावडर झाली, किंवा आपली एक थायरम म्हणून बुरशीनाशक येते आणि एक कार्बनडेझेम येते. अशा जनरल कोणत्याही पावडर फॉर्म्युलेशनमधले बुरशीनाशक आपण 200 लिटर पाण्यासाठी साधारण 500 ग्राम वापरू शकता. आणि जे कीटकनाशक सांगितलं ते देखील 500 मिली आपल्याला घ्यायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही झाली केमिकल पद्धत. आणि त्याच्यानंतर केमिकल आपण जमिनीतून देखील सोडू शकता.
ते म्हणजे थायमेथोक्झम लॅमडा युक्त केमिकल, जसं की आपलं थाला आहे मिझोशी कंपनीचं, किंवा आलिका आहे आपलं सिंजेंटाचं, असं कीटकनाशक देखील आपण जमिनीतून सोडू शकता. त्याच्यानंतर काही शेतकरी काय करतात, फॉसयुक्त केमिकल सोडतात. तर ते फॉसयुक्त केमिकल न सोडता असं सॉफ्ट जर केमिकल सोडलं तर मुळे आपल्या थोड्याफार प्रमाणातच डॅमेज होतील, पण फॉसयुक्त जर सोडलं तर आपल्या मुळ्यांना जास्तीत जास्त इजा आपल्या अद्रकीच्या किंवा हळदीच्या पोहोचेल. तर शेतकरी बांधवांना आपण देखील आता हे सांगितलं तुम्हाला केमिकल पद्धत आणि जैविक पद्धत. त्याच्यानंतर तिसरी पद्धत म्हणजे शेतकरी बांधवांनो, याला आपण जो देशी जुगाड आपण म्हणतो, किंवा आपले जे पारंपरिक जुन्या पद्धती होत्या ज्या आता लोप पावलेल्या आहेत त्या देखील वापरू शकता. तर आपल्याला काय करायचं, याची सड रोखण्यासाठी जे आपल्या गावरान एरंडे असतात, गावरान एरंड्याचे आपल्याला 80 बिया आपल्या एक प्लास्टिकचे ग्लास जे असतात, आपण जेव्हा पंक्तीत समजा जेवत असतो ते प्लास्टिकचे ग्लास घ्यायचे आहेत आपल्याला. ते प्लास्टिकच्या ग्लासमध्ये आपल्याला 80 बिया टाकून त्या साधारण आता जी लागवड करायच्या अगोदर 15 दिवस त्याला आपल्याला उगवून घ्यायचं आहे. नंतर लागवड झाल्याच लगेच 15-20 दिवसात त्याचे आपल्याला आपले जे बेड असतात त्याच्यावर दुसरा तिसरा बेड सोडून गुंठ्याला 2 झाड आपल्याला त्याच्या लावायचे. तर याचे आपल्याला 2 फायदे आहेत शेतकरी बांधवांनो. पहिले तर याचे जे मुळ्यातून सिक्रेशन होते त्याच्यामुळे जी कंदमाशी असते ती कंदमाशी आपल्या जमिनीत अंडेच टाकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे वरतून जे एरंडा असतो, एरंड्याचे जे बिया असतात त्या देखील आपण कुठून ड्रिपच्या वाटे सोडू शकतात, त्याने देखील आपल्याला चांगला फायदा होते. आणि शेतकरी बांधवांनो, त्याच्यानंतर आपण याच्यात जर निमेटोडचा प्रादुर्भाव जर आपल्याला दिसून येत असेल तर जो आपला झेंडू असेल, झेंडूचे झाडं आपल्याला गुंठ्याला 4 याच्यात लावायचे आहेत, म्हणजेच एका एकराला 160 झाडं आपल्याला लावायचे आहेत. आणि शेतकरी बांधवांनो, जो आपला एरंडा आहे, एरंडा हा समोर आपले जेव्हा धुई पडते किंवा आपण त्याला वदाडा म्हणतो, धुई जाणे म्हणतो, ते देखील आपल्या पिकावर 25 ते 30% आपल्या अद्रक पिकावर किंवा हळद पिकावर ते जाऊ देत नाही.